धर्ममंडपाचे किंवा या मंदिराचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग 4 चरणाचा अभंग आहे. अभंग हा महाराज सांगतात की अवस्थेचं वर्णन करणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांची झालेली अवस्था आहे, पारमार्थिक अवस्था, ज्ञान उत्तर अवस्था. महाराज म्हणतात काय झालं, बदल कसा झाला याचं वर्णन करतात. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनामुळे माझं सर्व काही बदललं, भजनामुळे नामस्मरणामुळे माझ्यामध्ये बदल झाला, अवस्था माझी बदलली. तर का भक्ती प्रेमामुळं नामस्मरणामुळं परिवर्तन होतं, बदल होतो बरं का. भजनामध्ये झालेला बदल फक्त 2च प्रकारचा सांगितला. एक पहिला झालेला पूर्व आणि दुसरी उत्तर अवस्था आणि पहिली पूर्व अवस्था. तसे संसारामध्ये आपल्याला नेहमी बदल दिसतो. पूर्व अवस्था आणि उत्तर अवस्था नाही, एक 2च अवस्था संसारात नाहीत. सारखं 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 बदल आहे संसारामध्ये. जसा संसार काल होता तसा आज नाही, आज आहे तसा उद्या नाही. शरीर आपलं आज आहे तसं उद्या नाही. आपल्या मनामध्ये परिवर्तन होतं, बुद्धी चंचल आहे, बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. तुकोबाराय सांगतात मन स्थिर नाही माझी हाती, सकळ खुंटली या शक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. इंद्रिय धावता नावरती. आपलीच इंद्रिय असतात पण आपल्याला आवरत नाहीत. का आवरतात? हा, इंद्रिय आपली असून आपल्याला आवरत नाहीत. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटली या शक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. आता आपल्याला कोणालाही शांती नाही प्रत्येकाजवळ, आणि शांतीसारखं दुसरं महाराज सांगतात सुख नाही. शांती परते नाही सुख, एर अवघेचे दुःख, मनवूनी शांती धरा, उतराल पैल तिरा. जीवनामध्ये शांती पाहिजे, समाधान पाहिजे, इच्छा मावळल्या पाहिजेत, वासना संपल्या पाहिजेत. संसारामध्ये सर्वजण आपण अशांत आहे, अशांत. आपल्याला प्रत्येकाला चिंता आहे, काळजी आहे, घोर आहे. जीवनामध्ये काही दिवस राहिलेत आपल्याला जायचे माहित नाही, पण एवढ्या जीवनामध्ये आपल्याला सारखी चिंता लागते, सारखा घोर वाटतो. तुकोबाराय सांगतात एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारे नव्हा. आपण नेहमी कोणाच्या तरी अंत्यविधीला जातो, कोणाच्या तरी सावडण्याच्या विधीला जातो, कोणाच्या तरी दहाव्याच्या विधीला जातो, वर श्राद्धाला जातो, धार्मिक विधीला जातो, पिंडदाना करता जातो. महाराज म्हणतात हे सगळं डोळ्यानं आपण सगळं पाहतो, आणि तू का सावध होत नाही. एक पाहतसा एकाची दहनी, सावध त्या गुणे कारे नव्हा. मारा हाक देवा भोय अट्टाहाशी, जव काळा ऐसे आले नाही. भीतीनं का होईना पण देवाला हाक मारा, भिवून तरी निदान. अट्टहासानं मारा, भीतीनं मारा. मारा हाक देवा भोय अट्टहाशी, कुठपर्यंत? जव काळा ऐसे आले नाही. जोपर्यंत काळ आला नाही तोपर्यंत. म्हणजे एक बार काळ आला, काळाची उडी पडेल वाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप. काळ आला की मग काय चालाच नाही. महाराज सांगतात सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई, मग पुढे संचित देईल ग्वाही. तो का म्हणे तै यमाज्ञा. तिथून पुढे आपली सत्ता संपली, काळाची सत्ता राहिली, मग सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई, आणि मग यमाची आज्ञा होते आणि निघावं लागतं. म्हणून महाराज सांगतात की मारा हाक देवा भय अट्टहाशी, जव काळा ऐसे आले नाही, जव काळासे दोरी ठेला. काळ दूर आहे, लांब आहे, तोच आपण त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून महाराजांना उपदेश करतात, महाराज समजावून सांगतात, महाराज पाया पडून सांगतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अतिशय सोपं साधन संतांना सांगितलं, अतिशय सोपं साधन. महाराज सांगतात फक्त माणसानं नम्र झालं पाहिजे, लीन झालं पाहिजे, वाकलं पाहिजे. हा, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महाराज सांगतात नम्र झालं पाहिजे, नम्र नम्र झालं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठाल विठाल विठाल. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य, बरं का, वैश्य आणि शूद्र हे चार सांगितले बरं का. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि वैश्य, वैश्य आणि शूद्र हे सांगितले चार. ब्राह्मणांचा अधिकार मोठा आहे. क्षत्रियानं फक्त संरक्षण करायचं, शूद्रानं फक्त याची चिंता करायची, फक्त सर्वांच्या लोकांच्या करता, स्वतःची नाही हं, सर्वांच्या करता. हा हा वैश्यानं आणि शूद्रानं फक्त त्यांची सगळ्यांची सेवा करायची. अण्णा काय करायची? सेवा करायची, सेवा. ब्राह्मणानं उच्च वर्ण आहे ब्राह्मणाचा, फक्त अभ्यास करायचा, शास्त्र धर्म बघायचा, सगळं बघायचं. क्षत्रियानं संरक्षण करायचं, वैश्यानं शेती करायची, अन्नधान्य पिकवायचं, सर्व समाजाची संगोपना करायची, आणि शूद्रानं फक्त त्या सर्वांची काय करायची? सेवा करायची. बर. शरीरामध्ये माझ्या अभ्यासाप्रमाणे हे चारही वर्ण आहेत अण्णा महाराज. ब्राह्मण कुठं? वरती. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र खाली कुठं? पायापाशी. बर का. या सर्वांना चालवणार कोण आहे? हा, त्यांना सगळे सेवा करायची. शूद्रानं पाय पाय चालतात तर आपण जातो ना सगळे सर्व ठिकाणी, बरं का. अभ्यास कुठे केला जातो? आपली बुद्धी कुठे? वरती आहे. संरक्षण कुठे? हे झालं तर संरक्षण, नाही तर no, आपला देह अन्नमय देह आहे. आपण जर खाल्लं तर जगणार आहे. मग क्षत्रिय वर्ण सांगितलं कुठं? तोंडामध्ये. वैश्य इथं, याच्यावर अवलंबून आहे सगळं शरीर आपलं. किती खायचं, काय पचवायचं, काय काय बाहेर टाकायचं, काय आत ठेवायचं, संरक्षण करायचं शरीराचं कसं करायचं, कोण ठरवायचंय? इथं. आणि पायानं फक्त सर्वांची सेवा करायची, म्हणजे चालत राहायचं, बरं का. जो नम्र होतो ना, त्याच्या सर्व काय करतात? दर्शन घेतात, पाय धरतात. आता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पण पाय काय पाया पडताना माणसं काय डोक्याच्या पाया पडते ती? हा, का पाया करते ती? हे सगळे सेवा करतात म्हणून. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणून शांती पाहिजे जीवनामध्ये, समाधान पाहिजे. आणि समाधान आणि शांती महाराज सांगतात भजनाशिवाय कुठं नाही. आलं का लक्षात? भजनाशिवाय समाधान शांती कुठे आहे? सांगा तुम्ही मला. महाराज सांगतात सर्व सुखालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो, आनंदे निर्भर डुल्लत सो. हो, सर्व सुखाले आलो. त्याला मला अगोदरचं म्हणायचं होतं. अगोदरचं प्रमाण कुठलं? महाराज सांगतात की आपण रात्रंदिवस भजन करतो. कोणतं प्रमाण आहे अगोदरचं? महाराज किसन महाराज विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. सदा नाम घोष करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही सतत भजन करा, तुमचं समाधान चित्तास होईल. तुम्ही कधीतरी भजन केलं, समाधान कधीतरी. तेने सदा चित्ता समाधान. समाधान जर तुम्हाला पाहिजे असेल, शांती जर तुम्हाला पाहिजे असेल जीवनामध्ये, तर महाराज सांगतात ती शांती केवळ नामस्मरणामध्ये, भजनामध्ये आहे. महाराज सांगतात संसार मीही केला नाही असं नाही. सर्व संतांना संसार केला. एक ज्ञानोबारे सोडले तर ज्ञानोबरांची देखील केला महाराज ज्ञानोबाऱ्यानं. पण कोणाचा केला? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. सर्व संतांनी संसार केला बर का. सर्वांनी संसार केला. संसार कुणीही टाकेला नाही.
महाराज सांगतात याच्या उलट ज्ञानोबराने जरी केला नसला तरी महाराज सांगतात आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. तुकोबराने संसार केला, आधी करून सर्व संतांनी संसार केला. तुकोबरांची संसाराची जबाबदारी लवकर पडली. आपल्यावर तर काही जबाबदारी लगे पडली नाही, पडत नाही. आपले घरचे कुटुंब समर्थ असतात, ते काही लवकर पोरांच्या ताब्यात देत नाही संसार. तुला अजून काही कळत नाही, तुला हे जमणार नाही असे म्हणतात बरीच जुनी माणसं. बरीच जुनी माणसं मुलगा त्यांना म्हणतो तुम्हाला काहीच कळत नाही, तरी ते म्हणतात तुला ह्यातलं काय कळत नाही. तुला या संसारातलं अजून काही कळत नाही असे म्हणतात ते लोक. संसार महाराजांना लवकर पडली जबाबदारी महाराजांच्याकडं. बालपणी वर्षे गेली 12 खेळता या फोरा नाना छंदे. महाराज सांगतात 12 वर्ष नाना छंदामध्ये नाना खेळ खेळण्यामध्ये माझे 12 वर्ष पोरांच्या मध्ये निघून गेली. आणि नंतर 13व्या वर्षी महाराजांच्याकडे जबाबदारी संसाराची पडली. महाराजांचं पहिलं लग्न वयाच्या 13व्या वर्षी झालं. तुकोबरायांचं लग्न झालं आणि संसाराची जबाबदारी पडली. महाराज सांगतात मी संसार नेटानं करण्याचा प्रयत्न केला. वडिलांचा छोटा धंदा होता, व्यवसाय होता, किराणा भुसार माल विकण्याचा. देहू गावामध्ये बारकं दुकान होतं छोटं महाराजांचं. घरी वतनदारी होती, श्रीमंती होती, भरपूर होतं, पण व्यवसाय छोटा होता. तो व्यवसाय महाराजांना वाढवला. देहू क्षेत्राच्या पंचकृषीमध्ये जेवढी जेवढी गावं आहे, ती जेवढी गावं अशोकराव, तेवढी गावं महाराजांच्या तिथून होलसेल माल नेत होती. होलसेल दुकान होतं महाराजांचं. पहिलं छोटं होतं, पण महाराजांना तो विस्तार केला, वडिलांची जबाबदारी घेतली आणि महाराजांना व्यवसाय वाढवला, मोठा केला. परिसरामध्ये महाराजांच्या दुकानचं नाव होतं. आजूबाजू सदुंबरी असतील, बाकी सगळी तेवढी गावं आहे ती सगळी, ती गावातले सगळे व्यापारी छोटे छोटे दुकानदार महाराजांच्या घरी येऊन त्या ठिकाणी होलसेल मधून माल घेऊन जाऊ लागल्याबरोबर वडिलांना आनंद वाटत होता की माझ्या मुलाने व्यवसाय चांगला सांभाळला, पुढे चांगला केला. म्हणून कोणत्याही वडिलांना त्याच्यामध्ये आनंद होतो, माझ्या मुलगानं जबाबदारी सांभाळली, माझ्यापेक्षा माझ्या मुलगानं प्रपंच चांगला चालवला आहे. तर वडिलांना काय होतो, आनंद होतो. तसा तुकोबरांच्या वडिलांना आनंद झाला. पण काळाची गती काय वेगळीच होती, काळाच्या मनामध्ये काय वेगळं होतं. वडील बोलोबा गेले बर का. मरण हे सत्य, जीवनामध्ये मरण येणार आहे, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. आई कनकाई गेल्या, वडील बोलोबा गेले. हॅलो ओ तिकडे बोला, पलीकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. सावजी थोरला भाऊ महाराजांचा विरक्त झाला, तोही निघून गेला. सावजी, आई कनकाई गेल्या, वडील बोलोबा गेले, थोरला भाऊ तोही विरक्त झाला, तोही निघून गेला. आता सर्व जबाबदारी महाराजांच्या वरती पडली. महाराजांनी तो प्रपंच नेटानं करण्याचा प्रयत्नही केला. महाराज सांगतात लय भरपूर मोठा प्रयत्न केला. संत तुकोबरायांनी संसार मोठा केला, नेटानं करण्याचा प्रयत्न केला, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. महाराज सांगतात पुढे काही नंतर काळानंतर भयंकर दुष्काळ पडला. पाणी मिळत नव्हतं, पक्ष्यांना चारा मिळत नव्हता, गुरांना माणसांना खायला अन्नधान्य मिळत नव्हतं. महाराजांची श्रीमंती वतनदारी होती, महाराजांचं अंतकरण उदार होतं बरं का. महाराजांना लोकांना मिळत नव्हतं, त्या लोकांना भरपूर देऊन टाकलं, वाटून दिलं, सगळं सगळं वाटून दिलं. याच्यामध्ये भयंकर दुष्काळामध्ये महाराजांची पहिली पत्नी गेली, मरण पावली. एक मुलगा गेला, 2 गुरं गेली. महाराज सांगतात पहिली पत्नी गेली. कशी गेली महाराज सांगतात, नुसती अन्न अन्न करून गेली महाराजांची पत्नी. महाराजांच्या घरी काही नाही राहिलं नाही, जेवढं होतं तेवढं. एवढा मोठा श्रीमंत सावकार, होलसेल दुकान घरी, पंचकृषीतली लोक त्यांच्या दुकानावरती माल घ्यायला यायची. गडगंज श्रीमंती. महाराजांना उदारांतकरणानं देऊन टाकलं, वाटून दिलं लोकांना. अहो महाराज, आमच्या घरी संध्याकाळी खायला पोरांना काही नाही, माझ्या घरी अजिबात काही धान्य नाही शिजवायला, मला काहीतरी द्या. महाराजांना लगे आतमध्ये जायचं, द्यायचं द्यायचं, घरामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराचे नावे घालून या शून्य, संसाराचे नावे घालून या शून्य, संसाराचे नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराचे नावे घालून या शून्य, वाढता पुण्य धर्म केला. महाराजांना घरातलं होतं ना, तो सर्व वाटून दिलं, वाटून दिलं, काही ठेवलं नाही शिल्लक. एक दिवस महाराज घरामध्ये आले, पत्नी अंतरुणावर विवळत पडलेली होती, रडत होती. महाराज तिच्या जवळ गेले, विचारलं काय झाले तुम्हाला.
आजारी पडलाय का, काय कुठं लागलंय का, इजा होते का, कणकणी आली का, ताप आहे का बघितला. महाराज म्हणले माझ्या अंगामध्ये ताप नाही, मला कणकणी नाही, मी आजारी नाही, अजिबात काय नाही. मग म्हणले तुम्ही रडताय कशाला, एवढ्यानं मोठ्यानं ओरडताय, इवळताय, झालंय काय. म्हणले काय झाले सांगू का, 4 दिवस झालं माझ्या पोटामध्ये भाकरीचा कण नाही, अन्नाचा दाणा नाही. एका श्रीमंत माणसाच्या घरची परिस्थिती बघा त्या काळामध्ये. अन्नाचा दण नाही, दाणा नाही, माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, कुठून तरी काहीतरी थोडं मागून आणा, गावामध्ये जावा ना, तुम्ही मरणार आहे आता. म्हणून ती मोठ्यानं ओरडत होती पत्नी महाराजांची. महाराजांना विचार केला आता कुठून आणायचं, सगळे लोक तर आपल्याला मागा येतात आपल्याला राही म्हणून, आपण तर सगळं देऊन टाकलं, आपल्या घरामध्ये काय नाही. पत्नी सांगते गावात जावा, गावचा पाटील त्याच्या घरी जावा, काही मिळते का बघा थोडंफार, पण काहीतरी आणा, नाही तर मी आता मरणार आहे. महाराज म्हणले कुठं जाऊ मी, कुणाला मागू. गोपाला पाटील गावीचे लोक, आता मद भीक कोण घाली. कोण मला भीक देणार. लोकांच्याकडे आहे तर लोक नमस्कार करतात, या पाहुणं बसा, कसं आहे, बरं चाललंय, चांगलंय. त्यांची परिस्थिती बिघडू द्या जरा, बघा त्यांचं नाव काढा. म्हणले नाही ना, त्या पाहुण्याचं नको नाव काढायला. जोवरीचा आले मोठा धंदा किंवा धनवंता लागे सर्व मान्यता आहे. ज्यांच्याकडे श्रीमंती पैसा आहे त्यांना लोक राम राम करतात, या त्यांची व्यवस्था चांगली करतात. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचं कोणच काय करत नाही. महाराज म्हणले गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. मला कोण कोण भीक घालणार. गावात राहावे कोणीकडे जावे, कोणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बळे. परिणाम झाला काय, महाराज तसेच बसून राहिले. झाला काय त्याचा परिणाम, दुष्काळे आटिले द्रव्याने मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. दुष्काळे आटीला द्रव्याने मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली, स्त्री एक अन्न करता दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. नुसती भाकर भाकर करून एक महाराजांची पहिली पत्नी मरण पावली. काय प्रसंग असेल महाराजांचे सांगा मला तुम्ही. असे संसाराचे अनेक आघात महाराजांनी सोसले. हा पाऊस पाडतो कोण, हा दुष्काळ पडतो कोण, हे निर्माण करणारा कोण आहे. म्हणले याचा शोध घेतला पाहिजे आता आपण, बरं का. साधू जे असतात, साधू संत जे असतात, संत किंवा साधू, ते कार्याकडे पाहत नाहीत, ते कारणाकडे पाहतात. का मी आजारी पडलो याचं कारण शोधतात अशोकराव. आपण कारण शोधत नाही. आजारी पडलो की दवाखाना, मारलं इंजेक्शन, आला चांगला, नको ते खायचं, आजारी पडला की दवाखाना. कारण कुठं शोधतो आपण, महात्मे कारण शोधतात. आलो याच कारणाशी. महात्मे कारण शोधत असतात, साधू कारण शोधतो. आपण कारण शोधत नाही. आपली तब्येत बिघडली, आपण असं म्हणत नाही अहो मी काल अमक्या तमक्या ठिकाणी गेलो, जोडीदारावर गेलो, तिकडे वडापाव खाल्ला, तेल कसलंय काय माहित नाही, त्याच्यामुळे माझी तब्येत बिघडली. तसं नाही म्हणत आपण. आपण कारण शोधतच नाही. आपण लगेच दवाखाना, लगेच गोळ्या, औषधं, स्टेटमेंट चालू की सगळं झालं. पण महात्मे कारण शोधतात. तुकोबाराने शोधण्याचा प्रयत्न केला कारण. महाराज सांगतात पारमार्थिक जे संत आहेत, ते महात्मे आहेत, ते वाघाप्रमाणे असतात, बरं का. आणि सामान्य जे आहेत ते महाराज सांगतात ते कुत्र्याप्रमाणे राहतात. संत महात्मे जे असतात ते वाघाप्रमाणे असतात, आणि आपण सामान्य सर्व लोक कसं राहतो, कुत्र्यासारखं राहतो. एखाद्यानं जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्र कुठं जातं अशोकराव, दगड फोडायला जातं. दगड 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 दगडा तिकडं माग गेला, त्याच्या मागे गेला, तिकडे दगड दगड तिकडे जातो. कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाच्या दिशेने जातं माग, आणि वाघाला दगड मारला तर वाघ दगडाच्या दिशेने जात नाही. दगड कुठून आला हा तिकडे जात, तिकडे जातो. विठ्ठल 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 तुकोबाने शोध घेतला हे सगळं करणारा कोण आहे. म्हणून महाराज घरातनं बाहेर पडले, संसार टाकून दिला महाराजांना. महाराज सांगतात प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी. सर्व त्याग केला संसाराचा, आणि महाराज भंडारा डोंगरावरती गेले एकटा एकांतामध्ये. आणि महाराजांना रात्रंदिवस त्या ठिकाणी काय केलं, भजन केलं. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा,
रजनी हाती धंदा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाती धंदा दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाती धंदा दिन रजनी हाती धंदा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. भगवान परमात्मा कोण हे सगळं करणारा त्याचं भजन चालू केलं महाराजांना. एवढं भजन केलं महाराजांचा एक भाव त्यांना शोधण्याकरता गेला. महाराज कुठं भेटले नाहीत, कुठंच सापडलं नाही. सर्वांना विचारलं, दादाला आमचं पाहिलं का, आमच्या दादाला बघितलं का, कोणीही सांगितलं लोकांना, अजिबात नाही. एक जण भेटला, त्याने सांगितलं पाठीमागच्या आठवड्यामध्ये दादा तुमचं ह्या रस्त्याने गेलं ना, आम्हाला दिसलं. 10-11 दिवसानंतर तुकोबारांचा एक भाव धाकटा कान्होबा तो महाराजांना शोधण्याकरता डोंगरावरती गेला. तर महाराज एकांतामध्ये भजन चाललं होतं महाराजांना. पण ती अवस्था महाराजांची पहिली राहिली नव्हती. आता का, विठोबा भेटला साक्षात्काराने, विठोबाचं दर्शन झालं देवाचं महाराजांचं, आणि महाराजांची अवस्था बदलली. महाराजांची अवस्था बदलली. महाराजांना खाली आणलं बंधुराजांना, आठवण करून दिली सर्व ठिकाणची. महाराजांच्या काही लक्षात राहत नव्हतं. म्हणले महाराज आता, म्हणले मला ह्याच्यामध्ये आता परत पडायचं नाही. महाराजांच्याकडं ज्या वह्या होत्या, वतनदारी सावकारकी होती, तुकोबाराने त्यांच्या वाटणीच्या ज्या वह्या होत्या त्या कुठं टाकल्या, इंद्राणीमध्ये बुडवून दिल्या. महाराज गावामध्ये आले, लोक घरामध्ये बसली, बाबा चव्हाट्यावर बसली होती, पटांगणात अशी बसली होती. महाराजांच्याकडे बघितलं, तुकोबारांच्याकडे पाहिलं, आणि तुकोबाराय नेहमीप्रमाणे दिसले नाहीत. तुकोबाराय त्यांच्या छंदात होते बर का. आनंदे निर्भय डुल्लत सो, आनंदमध्ये होते. महाराज सांगतात, इतक्यामध्ये लोकांना विचारलं, अरे म्हणजे तुकाराम महाराज आले, तुकाराम आले, तुकाराम. बघितलं, अहो महाराज तुम्ही आता पहिल्यासारखं आम्हाला दिसत नाही, तुमच्यामध्ये फार बदल झालेला आहे, तुमचं सर्व बदललंय, तुम्ही जसं होतं तसं राहिला नाही. ही तुमची अवस्था झाली कशामुळं? महाराज म्हणतात, फक्त एका गोष्टीमुळं. कशामुळं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तनी संसाराचं नागी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तन शुद्ध झालो आम्ही या कीर्तन शुद्ध झालो संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनामध्ये भजनामध्ये बदल होतो, नामस्मरणामुळे बदल होतो, आपल्यामध्ये परिवर्तन होतं. का? भगवंताचं नाव हे महाराज सांगतात सर्व दोषांचं हरण करणारे, पापाचं हरण करणारे. दोष पळती रानो रान मारा, 12 वाटा पळती विघ्ने नामाच्या चिंतने, 12 वाटा पळती विघ्ने. महाराज सांगतात, जळती दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर, शुद्ध होते नारी नर ऐकता सादर, ऐकता सादर पवित्र हरी कथा, पवित्र हरी कथा पवित्र हरी कथा, पवित्र हरी कथा दोषाचे डोंगर, दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर
जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. महाराज सांगतात नाव घेतले तो वाया गेलाय असं कोणी मला जाऊन द्या, निवडून द्या. नामे धरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. कलियुगामध्ये संतांना फक्त सोपं साधन सांगितलं ते म्हणजे भजन. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण. तुम्ही रात्रंदिवस भजन करा, नामस्मरण करा. हा घरी कुठे बी असताना कामामध्ये काम काही म्हणा. राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. एवढी भजनामध्ये ताकद आहे. हा आपण सगळं करतो पण भजन करत नाही. रात्रंदिवस धडपड करतो, इतकं भयंकर काम कष्ट करतो पण भजन करत नाही. सायास करे से प्रपंच दिनाने से कराने प्रपंच दिननीशी हरिसिन भजसी कौन्या गोने हरिसिन भजसी कौन्या गोने हरिसिन भजसी कौन्या गोने हरिसिन भजसी कौन्या गोने. सायास करीशी प्रपंच देण्याशी सायासानं प्रपंच करतो, अवघडातला अवघड प्रपंच करतो. लोक म्हणतात हे करून बघा तुम्हाला जमतंय का. ते काय सोपं आहे पण ते होतंय कुठं. सोपं भजन सोपं आहे. भजन सोपं आहे का संसार सोपा आहे सांगा. भजन सोपं आहे पण होतंय कुठं. लोक म्हणतात हे करून बघा तुम्हाला जमतंय का. तुम्हाला काय हे टाळ वाजवायचं भजन नामस्मरण करायचं हे लय सोपं आहे. आपण होतंय कुठं. हा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तो धणी घेतो येते. काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली. सगळं चांगलं या पण भजनच नाही मुख्य म्हणजे. आणि जे पाहिजे ते नाही, बाकी सगळं चांगलं असून काय करायचंय. भजन प्रमाण तुका म्हणे तेथे भजन प्रमाण. माणसानं जीवनामध्ये सारखं भजन केलं पाहिजे. कामामध्ये तुम्ही काय करा. तुम्ही आता फलटणला चाललाय का तुमच्या कामाला. म्हणले हो काय काम आहे. म्हणले असं मला पंपाचं सामान आणायचंय, मोटर बिघडली, ते साहित्य आणायचे, त्याच्याकरता मी फलटणला चाललोय. बरं मग तुमचं पंपाचं सामान जे काय आणायचं तुम्ही चाललाय ना ते तुमचं सामान तर तुम्ही घ्या, ते घेऊ नका असं आम्ही म्हणत नाही. पण तुमचं सामान घेता घेता आमचं एवढं घ्या. काय अडचण आहे का. काय अडचण आहे का घ्यायला. पण तरी देखील माणसं घेत नाहीत. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. तुमचं हाताने काम चालू द्या, तुमचं काय चालायचं चालू द्या, पण मुखानं फक्त महाराज सांगतात तुम्ही त्याचं भजन करा. निश्चितच तुम्ही त्या निवांत ठिकाणी शांत ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाशी गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात माझी ती अवस्था झाली. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसारामध्ये अनेक व्यसन येते. संसारा नेहमी बदलतो. मी सांगितलं सुरुवातीलाच संसारा कधी कोणाचा पूर्ण झाला नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू हिताचा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुला ठाव नाही मोठे. आजा गेला आजाने प्रपंच केला. पंजा गेला पंजाने प्रपंच केला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अन बघता बघता तुझा नंबर आला. आता आपला तर नंबर आलाच की जवळ. आता आपण बेता निघालो त्या वाटेनं तर चाललो रस्त्यानं तिकडेच निघालो आपण तरी कुठं लांब या. पण महाराज सांगतात उठा उठा जागा पाठी भयाले मोठे भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही मोठे. पंढरीचं महात्म्य लय सांगितले वर्णन केलेले. आता आपला तो विषय नाही पण आता थोडं सांगतो. महाराज सांगतात ती भगवान परमात्म्यानं वैकुंठ नंतर निर्माण केलं, अगोदर नाही. पहिली पंढरी निर्माण केली. आधी रचली पंढरी पंढरी 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 आधी रचली
वैकुंठ नगरी आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. त्याच्यापेक्षा महाराज सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणून उठा उठा जागा पाठी भयाली मोठी. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. नुसतं या जन्मातला अण्णा महाराज दुःख नाही, जन्मोजन्मीचे दुःख विसरती. तुम्ही प्रयागला गेला, इलाहाबादला गेला, उज्जैनला गेला, सप्तपुऱ्या हिंडून आला, चारीधाम करून आला. या सर्व तीर्थक्षेत्राचं जेवढं पुण्य अण्णा महाराज आहे, जेवढं पुण्य तुम्हाला मिळणार आहे सर्व क्षेत्रामध्ये. काशीमध्ये गेला, गंगेमध्ये स्नान करून आला, उज्जैनला गेला, हरिद्वारला गेला, सर्व ठिकाणी जाऊन आला, रामेश्वरला गेला, सर्व तीर्थाचं दर्शन घेऊन आला तुम्ही. तिथं आंघोळ करून आला नदीमध्ये. कुठं? गंगेमध्ये, काशीला. हरिद्वारला गेला, तिथं गोदावरी नदी, तिकडे आंघोळ करून आला, तिकडून सर्व करून आला. पण महाराज म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे, एक अशी नदी आहे की त्या गावामध्ये गेलं त्या नदीमध्ये आंघोळ नाही केली तरी चालतंय, नुसतं डोळ्यानं बघितली, डोळ्यानं नुसती काय करायची, बघायची. तर एवढी तीर्थ जेवढी तुम्ही करून आला, एवढी तुम्ही सगळी, तेवढ्या तीर्थाचं सगळं पुण्य नुसत्या बघण्यामध्ये. पाय सुद्धा पाण्यामध्ये घालायचा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. आणि अगदी चंद्रभागा 100 किलोमीटर वर आहे जवळ, पण आम्हाला वेळ कुठे जायला सांगतात. म्हणून नेहमी पंढरीची वारी करावी, आळंदीची वारी करावी. बरं का, आळंदीची पंढरपूरची वारी करावी. आता आपण सांगतोय करावी ना, आपण करत नाही. म्हणजे महिन्याची म्हणतोय बरं का किसन महाराज. हा, महिन्याची म्हणतोय आपलं. आम्ही आता वारी जातो, वारीला आळंदी ते पंढरपूर पायी चालत जातो, पण महिन्याची वारी करायला अडचण काय आहे? एक दिवसाचा वेळ द्यावा लागल आणि थोडंफार पैसे खर्च होतील, एवढंच आपलं जाणार आहे. पण तरी देखील ते आपण करत नाही. नुसती नियमानं जरी केली ना तरी महाराज आपल्या जीवनामध्ये उत्क्रांती किंवा आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. किती पाप होते तुमच्या असू द्या तुमची, नुसते पंढरपूर मध्ये पाय ठेवला, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. हा, नुसतं नाव अण्णा महाराज. मग काय नवीन पाप करायची असं नाही. आता इथं जाय, तिथं पाप संपवून परत येऊन इथं करायची असं नाही. महाराज जो अहंकारी अभिमानी महाराज त्यानं पंढरपूरला जावं. का? त्याचा तिथं अहंकार राहत नाही, अभिमान राहत नाही. केवढाही मोठा असू द्या, श्रीमंत असू द्या. उठा उठी अभिमान जाय आयसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोखडे. कारण का, पंढरपूरला गेलेला किती श्रीमंत असला ना तरी महाराजांना बघितलं, तुमचं दर्शन झालं, काय करतो पहिलं? पंढरीच्या एका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या एका नाही अभिमान, पंढरीच्या एका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या एका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एरवी किती इथं गावामध्ये ताईट राहणारा मनुष्य असू द्या, तो कधी कोणाचा मोर वाकत नाही. पण पंढरपूरला गेला की मात्र त्याला काय करावं लागतं? वाकावं लागतच. का? त्या क्षेत्राचा महिमा आहे. त्या क्षेत्राचा महिमा वर्णन करताना सांगितला, महिमा तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, ऐका पंढरीचे महिमान. महाराज सांगतात की तिथलं दगडी गवत सगळे देव आहेत, देव. हा, म्हणून असा पंढरपूरचा महिमा आहे. म्हणून उठा उठा जागा पाठी भयाली मोठी, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. कसा झाला होता आपलं? आजा गेला पंधा गेला, सगळे निघाले आपल्या, चालले सोबती काय मानली निश्चिती, काय करीशी एकला काळ सन्निध पातला. आपली इंद्रिय आपल्या अधीन नाहीत. आपली इंद्रिय आपल्या अगोदर निघून जातात. दात जातात, डोळे जातात, कान जातात. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. महाराज म्हणतात कानाच्या मागचा केस पिकला की समजून जायचं आता आपली मरणाची वेळ जवळ आली. कानाच्या मागचा केस पिकल्यानंतर
जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. म्हणून महाराज सांगतात की या संसारामध्ये अवघीच व्यसने आहेत. ज्यांना मुलगा नाही त्यांना वाटतं आम्हाला मुलगा पाहिजे होता. ज्यांना एक आहे त्यांना वाटतं आपल्याला अशोकराव 2 पाहिजे होते. ज्यांना 2 आहे ते म्हणतात एकच असतात तर बरं झालं असतं. ज्यांना अजिबात नाही ते म्हणतात एक बी नाही, आम्हाला सगळे भरपूर आहे. प्रपंच आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सर्व आनंद आहे, पण एक आमच्यामध्ये जीवनामध्ये दुःख आहे. काय? मुलगा नाही. हा, एखाद्याला मुलगा नवसानं झाला, उशिरानं झाला, लाडामध्ये मोठा केला, त्याला वाढवला, शिकवला, लाडात वाढलेला, त्याला पाहिजे ती हौस पुरवलेली, मोठा झाल्यानंतर आई वडिलांचं ऐकत नाही. आईला माघारी बोलू लागला, वडिलावर धावून गेला, कसल्या कामाचं काम करत नाही, शाळेमध्ये त्याचा काही एवढा काही त्याचा उत्कर्ष नाही. आता मात्र वडिलांना काळजी वाटू लागली याची. आता म्हणले याचं लग्न करून दिल्याशिवाय याला जमणार नाही, हे जरा लग्न करावं लागलं. आता ते ऐकत नाही कोणाचं, निदान बायको केल्यानंतर निदान निवांत राहील, जरा बरा होईल म्हणून त्याचं लग्न करून दिलं. लग्नासाठी पळापळी केली. लग्नासाठी धावा धावी, आता लांब लांब पर्यंत जावं लागतंय. कुठं कुठं जावं लागतंय काय सांगायचं नाही, पण जावं लागतं. त्याला लग्न करून दिलं. आता आईनं वडिलांना केलेला जो संसार होता तो अतिशय कष्टानं केलेला असतो. मोठं केलेलं असतं, वाढवलं असतं, प्रपंचाचा विस्तार केलेला असतो, पोट मारून केलेला असतो, उपासमारी करून केलेला त्यांना संसार आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे तर वैकुंठवासी कलावते लालासाहेब मदने, ही जी जुनी माणसं होती जुनी, त्यांना प्रपंच हाताचा नेत्रा केला, प्रपंचाचा असा प्रपंच केला, त्यांना हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, मुलांना वाढवलं, अशी मुलं निर्माण केली भविष्य काळामध्ये की त्यांचं सार्वभौम, त्यांचं चांगलं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांना नोकरी चांगली मिळावी. आई वडील बोलतात, आई सांगते बाबा तुला मोठं केलं, किती त्रासानं मोठं केलं, मी कुठं कुठं भांडी घासली, कुणाकुणाची धुनी भांडी केली, मी एक वेळ माझ्या पोटाला चिमटा दिला, मी काय पोटामध्ये घातलं नाही, पण तुला वाढवण्याकरता मोठं केलं, तुला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये जागा दिली. अशोकराव एक वर्ग असं म्हणला, आई तुझे दररोजच चालले, 9 महिने 9 दिवस जागा दिली, तुझं एका दिवसाचं भाडं सांग, म्हणजे सगळं देऊन टाकतो तुझं माघारी. 50 रुपये प्रमाणे एका दिवसाचं भाडं किती? हा, आईचे वडिलांचे अनंत उपकार आपल्यावर येते. ते जिवंत असताना, हयात असताना, गेल्यानंतर त्यांचं स्मरण, आठवण, चिंतन आपण केलं पाहिजे. त्यांचे आशीर्वाद जीवनामध्ये राहतील तर आपल्या जीवनामध्ये आनंद आणि उत्कर्ष होईल, किंवा आनंद समाधान प्राप्त होतं. पितरांचे आशीर्वाद पाहिजेत. नामा म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. पितरांचे महाराज सांगतात अनेक आशीर्वाद मिळतात आपल्याला. म्हणून पितरांचे आपल्यावरती अनेक ऋण आहेत. आपल्या चामड्याची काढून जरी चप्पल जरी केली, जोडे तयार केले, तरी त्यांचं महाराज सांगतात ऋण फेटणार नाही. एवढे ऋण तितके असतात. हा, ना माता कापी बाळा तरी कोण पाळे तिचा लाळा. आईनं जर नक लावलं असतं, डोळ्यात बोट घातलं असतं, थोडं नरडं दाबलं असतं तर राहिलं असतं आपण. किती कष्टानं वाढवलं आपल्याला त्या काळामध्ये. आई वडिलांना भयंकर कष्ट घेतले आपल्याकरता. म्हणून महाराज सांगतात प्रपंचामध्ये खरं जर प्रेम करणारे कोण असेल तर ती आई आहे. आधार कोण जीवनामध्ये असेल तरी आपले वडील आहेत. प्रपंचामधलं प्रेम गेलं, आई गेली, प्रेम गेलं. बाकीचे पाहुणे रावळे प्रेम करतात, पत्नी प्रेम करते, सर्वजण प्रेम करतात. सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा ना कोई, जीवन आने जानी छाया, झूठी माया झूठी काया. अरे सगळं प्रेम खोट आहे, लबाडे महाराज सांगतात सगळं प्रेम. एक आई गेली तर सगळ्याचं प्रेम खोट आहे. श्रीमंत माणसावर माणसं प्रेम करतात. कशा करता? जो श्रीमंत असतो, पैशावर, त्याच्यावर प्रेम करतात. मित्र असतात एखादं, कशा करता? अशोक महाराज 4 पैसे त्याचा वाटा आपल्याला वापरायला मिळावा, त्याचा पैसा संपू द्या. आणि त्यांना विचारा तुम्ही का तुमचा जोडीदाराबरोबर काय दिसत नाही आता, म्हणजे त्यांच्याकडे काय राहिले आता एवढं. श्रीमंत माणसावर पैसे काय, पत्नी प्रेम करते, कशा करता सांगा सांगा. घरातली माणसं प्रेम करतात काय मिळावं म्हणून. हा, महाराज सांगतात पत्नीचं प्रेम असेल, महाराज सांगतात पत्नीचं प्रेम हे डोळं वटारू नये. आई प्रेम करते डोळं झाकेपर्यंत, मिठेपर्यंत. बाबा तू सुखी राहा, तुझी बायका मुलं सुखी राहा, आम्हाला काय पाठवू नको, भले नाही पाठवलं तरी, पण तो आनंदामध्ये राहा. हे आईचं वाक्य आहे. तसं पत्नीचं वाक्य असतं का? तुम्ही काय करायचं ते करा, आमचं काय विचार करू नका, अशी म्हणते का पत्नी? हा, महाराज सांगतात हे
जन हे सुखाचे दिल्या दिल्या घेतल्याची अंत ही काळीचे नाही कोणी. म्हणून आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात, संतांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात, देवाचे उपकार आपल्यावरती आहेत. महाराज सांगतात काय तुझे उपकार सांगू पांडुरंगा, सांगू मी या जगा माझे आता. देवाचे उपकार पहिले, संतांचे उपकार दुसरे, ग्रंथाचे उपकार तिसरे, आणि सगळ्यात महत्वाचे उपकार आई वडिलांचे. आई वडिलांना जर शिकवलं, तसं सांभाळलं, मोठं केलं, संस्कार दिले, तर देवही मानतो, धर्मही मानतो, ग्रंथही मानतो, ना तर काहीच मानत नाही. आचरण शुद्ध जर शिकवलं, आई वडिलांना संस्कार जर दिले, तर मोठेपणे महाराज सांगतात तशा रीतीने तो वागतो. म्हणून पहिले महत्वाचे उपकार आपल्या आई वडिलांचे. म्हणून तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा करून आला, पृथ्वीची सांगतोय अण्णा महाराज, फलटणची नाही, पृथ्वीची प्रदक्षिणा करून आला, आणि जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य आईच्या सेवेमध्ये मिळतं. तेवढं पुण्य पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला जायची गरज नाही, आईची सेवा केली तेवढं पुण्य मिळतंय. काशीला जायची गरज नाही, काशीमध्ये जाऊन माघारी आल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य आई वडिलांच्या सेवेमध्ये मिळतं. माय बापे केवळ काशी काशी माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. तीर्थयात्रेला जायची गरज नाही. महाराज सांगतात माय बाप केवळ काशी, हेत काशी आपल्या इकडे जाण्याची गरज नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिकरायानं महाराज सांगतात आई वडिलांची सेवा केली ना, स्वतः परब्रह्म वैकुंठीचा देव आणला, खाली आणला देवाला, वैकुंठीवरून देव आला. विचारलं पुंडलिकरायाला, मी स्वतः परब्रह्म तुझ्या समोर उभं आहे पुंडलिका, मी तुझ्याकरता तुला भेटण्याकरता आलो, पुंडलिकासाठी परब्रह्म आले. महाराज पुंडलिकरायानं मागे वळून देखील पाहिलं नाही, देव मागे आला होता, मागच्या बाजूला आवाज दिला देवानं, पुंडलिका मी तुला भेटण्याकरता आलोय, स्वतः परब्रह्म, जगाचा मालक, जगन्नियंता, विश्वाचा विश्वंभर, मी तुला भेटण्याकरतोय पुंडलिका, मागे बघ. पुंडलिकानं शुक्रवार मागं नाही बघितलं. मग काय केलं, अशी वीट घेतली, पुढे होती वीट पुढं पडली होती, वीट उचलून घेतली आणि काय केली, वीट माग टाकली. माग ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट. पुंडलिकानं सांगितलं देवा, माझ्या आई वडिलांची सेवा चालली, या विटेवरती उभा राहा. हा युगे झाली 28, अजून कान म्हणी बैस. अरे 28 युग झाली बघा, परब्रह्म स्वतः विटेवरती उभे. कोणामुळं, आई वडिलांच्या सेवेमुळं. विठ्ठल 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 विठ्ठल. आई वडील हे आपले जे देव आहेत, देव ना, ते चालणारे, बोलणारे, खाणारे, आपल्या बरोबर चालणारे हे देव आहेत, चालणारे. मंदिरामध्ये गेला, तुमच्यावर देव बोललाय का? कुठल्या मंदिरात गेला तुमच्याबरोबर देवानं गप्पा मारल्या? कसं काय बरं झालं किसन महाराज, काय दिसला नाही, लय दिवस झालं आला नाही आमच्याकडं, आज बरं आला बसा, असं म्हणलं म्हणलं का देव एखादा? तुमचा देव तुमच्याबरोबर देव बोलत नाही, तुमच्याबरोबर हसत नाही, तुमचा नैवेद्य देखील तो खात नाही, तुम्ही किती चांगला नेला तरी. आता हे खाणारे, बोलणारे देव आहेत, आपल्याबरोबर चालणारे देव आहेत. मग खरी सेवा यांची केली पाहिजे का नको? पण लोक महाराज सांगतात तिकडे सेवा करतात, आई वडिलांची सेवा करत नाहीत. जिवंतपणे त्यांच्याकडे लक्ष अजिबात देत नाहीत, मेल्यानंतर त्यांच्याकरता उत्सव करतात. सांगा मला तुम्ही. महाराज सांगतात तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये गेला तर तीर्थक्षेत्रामध्ये महाराज तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे याची जाणीव राहणं, याची आठवण होणं, हीच आपल्या जीवनामधला बदल आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाबद्दल कळवळा निर्माण झाला पाहिजे, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सर्वांच्या बद्दल महाराज सांगतात, सर्वांच्या बद्दल दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दासी. जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दाशी प्रत्येकावरती आपल्या पाहण्याची नजर दृष्टी बदलली पाहिजे आणि आपल्यामधली जी विषमता आहे आपल्या शरीरामध्ये आपल्यामध्ये भेद आहे द्वैत आहे विषमता आहे ही विषमता धुतली पाहिजे विषमता गेली पाहिजे महाराज सांगतात ही विषमता फक्त भजनामध्ये जाते माझी ती विषमता गेली तुकोबारांची विषमता गेली महाराजांच्या घरी निरोप आला पाटलांचा गावामधून म्हणले ऊसाला तोड आले आणि महाराजांना म्हणावं की संध्याकाळी येता येता तेवढे रानामध्ये या आणि तुम्हाला ऊस घेऊन जा घरी महाराजांची अवस्था बदललेली आता पूर्वीसारखे महाराज राहिले नाहीत भजनामध्ये बदल झालेला आहे जिकडं तिकडं देव दिसू लागला महाराजांना सर्व ठिकाणी हा महाराज येता येता आले निरोप दिला होता म्हणून त्याच्या रानामध्ये गेले पाटलांना चांगली 20-25 ऊसाची चांगली मोठी मोळी चांगले ऊस महाराजांना दिले महाराजांनी ती मोळी पाठीवरती टाकली आणि महाराज देवगावामध्ये प्रवेश केला गावामध्ये महाराज घराकडे निघाले चौकामध्ये मुलं खेळत होती खेळणाऱ्या मुलांना महाराजांच्या पाठीवरची असणारी ती मोळी पाहिली मुलांना एकमेकाला इशारा केला पोरांनो महाराजांच्या खांद्यावर ऊस आहे पोरं म्हणली चला महाराज पुढे चाललेत मोळी खांद्यावर आहे अशोकराव मागची माग पोरांना ऊस ओढायला सुरुवात केली महाराज कोणाला काही बोलले नाहीत घरापर्यंत जास्तवर सगळ्या मुळीमधला फक्त एकच ऊस शिल्लक राहिला दारामध्ये जाऊन महाराजांना तो ऊस ठेवल्याबरोबर पत्नी घरातनं बाहेर आल्या म्हणले का ऊस आणाय पाटलांना बोलवलं होतं म्हणले बोलावलं होतं म्हणले एकच ऊस दिला काय नाही म्हणले अख्खी मुळी बांधून दिली होती आणि मग मुळी कुठं एकच आणला म्हणले गावात शिरल्यानंतर सर्व पोरांनी एक एक ओढून घेतली आता ओढून घेतली असं म्हणलं तर तुकोबारांच्या पत्नीला लय राग आला ओढून घेतली पोरांना म्हणले हो महाराजांच्या पत्नीला राग आल्यामुळे काय केलं जो ऊस आणला होता महाराजांना तो ऊस उचलला आणि असा महाराजांच्या कंबारट्यात टाकला महाराजांच्या कंबारट्यामध्ये ऊस मारल्याबरोबर ऊसाचं तुकडं झालं ऊस तुटला तुकोबारांनी सांगितलं म्हणले बरं झालं वाटणी करायची गरज नाही एक अर्धा कांड पोरांना वाटून दे म्हणले एवढा तरी एक ऊस कशाला आणला होता म्हणून ऊस पाठांत मारला तुकोबारांनी सांगितलं म्हणले एवढा ऊस कशाला आणला सांग का ह्या ऊसाला देखील कोण पोरग भेटलं नाही म्हणून इथपर्यंत आला ते जर पोरग एखादं भेटला असतं हे सुद्धा ऊस घरी आला नसता ही समदृष्टी आपल्या जीवनामध्ये त्यांच्यामध्ये झालेला बदल आहे महाराज म्हणतात माझी विषमता निघून गेली अभंगाच्या दुसऱ्या चरणात आता हे सोवळे झाले त्रिभुवने आता हे सोवळे झाले त्रिभुवने आता हे सोवळे झाले त्रिभुवने सोवळे झाले बायकोर म्हणा की त्रिभुवने विषमधुवोनी सांडियले विषमधुवोनी सांडियले 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 आता हे सोवळे झाले त्रिभुवने आता हे सोवळे झाले त्रिभुवनी विषमधुवने सांडियले विषमधुवोनी सांडियले 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 आता हे सोहळे झाले त्रिभुवनी आता हे सोहळे झाले त्रिभुवनी आता हे सोवळे झाले त्रिभुवन सोवळ झालं महाराज सांगतो त्रिभुवनामध्ये सर्व ठिकाणी भगवान परमात्मा आहे याची जाणीव झाली महाराजांना सगळ्याला नमस्कार करायला सुरुवात केली सुरुवातीला महाराज सांगतात सगळा पशुपशवादिकांना झाडांना महाराज विचारायचे कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल मला देव भेटल का असं विचारायचे महाराज सर्व ठिकाणी चराचरामध्ये देव आहेच
महाराज सांगतात 30 लक्ष वेळा वृक्षामध्ये जन्म घ्यावा लागतो. हा 11 लक्ष वेळा जर्जर प्राणी, 9 लक्ष वेळा सरपटणारे प्राणी, एवढं सगळं करून महाराज सांगतात तुका म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केला येणे. प्रत्येक जीवनामध्ये कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो. एक एक योनी कोटी कोटी फेळा आणि मनुष्य देहाचा वारा मग लागे, नंतर मनुष्य देहाची प्राप्ती आहे. या देहामध्ये देवाने अनुकूल इंद्रिय दिली आपल्याला. मन दिलं, बुद्धी दिली, डोळे दिले, कान दिले ऐकण्याकरता दिले, इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपणा भवरोग. भवसागरातून तरुण जाण्याकरता फक्त महाराज सांगतात अनुकूल इंद्रिय दिली आपल्याला एवढे देवानं. आणि प्रत्येकाचं जीवन आपलं अपूर्ण आहे. कोणाचं जीवन पूर्ण आहे सांगा तुम्ही मला. केवढाही श्रीमंत असू द्या, धनिक असू द्या, प्रत्येकाची त्याच्या गप्पा आहे का प्रत्येकाच्या? काही जीवनामध्ये म्हणतात अजून बरंच काय करायचं, अजून लय बाकी आहे. हा सगळ्याचं जीवन अपूर्ण आहे. ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, श्रीमंती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, अशोक महाराज मागेही सांगून गेलो मी तुम्हाला, पण त्यांच्या घरी तेल लावायला दिवा लावायला कोण नाही. वंशी नाही, मुलगा नाही घरामध्ये, दिवा लावाय कोण नाही. पैसा भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, गाड्या आहे, बंगला आहे. ज्यांच्याकडे डझनभर पोर आहे ती आता काय म्हणताय म्हणलं दिवा लावायला 10-12 पोर आहे, म्हणलं दिव्यात घालत तेलच नाही त्यांच्या घरी. पैसा कुठे आता डबा वाढला ना महाराज का नाही. हा दिव्यात घालाय तेल नाही. संपत्ती आहे तर संतती नाही, संतती आहे संपत्ती नाही, संतती बी आहे संपत्ती बी आहे, सत्ता नाही. सत्ता कुठे? सत्ता गेली, सत्ता नाही. सत्ता आहे तर सर्व आहे, सत्तेशिवाय शानपण नाही. सत्ता नाही, सत्तेकरता प्रत्येकाचे प्रयत्न आहेत. मला मोठं म्हणावं, मला माझा लौकिक व्हावा, मला माझं नाव वाढवावं. हा सत्ता बी आहे, संतती बी आहे, संपत्ती बी आहे, पण महाराज सांगतात आरोग्य नाही जीवनामध्ये. डॉक्टरला भेटलो, डॉक्टरने चेक केलं, शुगर वाढले, सांगितलं गोड खाऊ नका. परत अजून बाकीचं सगळं चेकिंग केलं, इको केला आणि काय ते दुसरं केलं ते दुर्बीण घातली पोटात. सगळं केलं आणि सांगितलं डॉक्टरना आता तुम्ही खारड खाऊ नका, तुपट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका. आता फक्त एकच सांगितलं, हे सांगायचं राहिले अशोक महाराज, माती खाऊ नका. आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे आपलं. हा महाराज सांगतात शरीर देहाच्या निरसने पावी जया ठाया माझी आईशी काया जवन होय. शरीर चांगले तर परमार्थ आहे, शरीर चांगले तर संसार आहे. तुम्ही जर एका जागेवर बसला ना, कोण चिंता करणार तुमची? बाईला म्हणते खर मरता तरी नाशिले घर थुंकोणी या. पत्नी म्हणते कधी वाट बघते मरता येते. आम्ही एवढ्या घरामध्ये पाय घालू वाटत नाही, घरात शिरला की घाण वास येते. या तिकडं बडका पडलाय, तिकडं शिंपूट पडलाय, सारखा येत नाही, अवघड झाले सगळं. मुलं म्हणतात ते बघा तुमचं तुम्ही, मुलं गेली का आम्हाला. पत्नी म्हणते आम्ही वाट बघतोय कशाची, मरतात कधी ते. एक पाहुणे बाई भेटायला आले शेजारची, म्हणले कशी काय तब्येत, बरी आहे का? काय सांगू नका, बरी आहे का काय नका. कुठं येतं तेव्हा त्या खोलीत पडलं तर काय आता सांगायचं तुम्हाला. म्हणले आम्हाला जायला चोर नको वाटतं तिकडं. म्हणले का हो? अहो लय घाणेरडेपणा अवघड. तुम्ही आता बघा तुम्हाला जायला जाऊन या. म्हणले आमच्या घरातले सगळे वैतागले, ते कोण जवळ जात नाही, त्यांच्या घरात खोलीत तिकडे कोण शिरत नाही. आणि मला तर असं वाटतंय कधी मरते कुणाष्ट. पत्नी म्हणते, पत्नी हा जी पत्नी आपल्यावर एवढं प्रेम करते, हा संसारामध्ये एवढं प्रेम करणारी नवरा बायकोची जोडी, हा अतिशय प्रेम करणारी एकमेकावरती. म्हातारपणी वैतागानं रागानं नवरा म्हणतो, म्हातारा म्हणतो तुझं तर मला आता तोंड बघू वाटत नाही. काय म्हणतो? तुझं तर मला आता तोंड बघू वाटत नाही. म्हातारी काही कमी का? म्हातारी रागानं बोलते. मग अहो तुम्ही तर कधी टळता याची मी वाट बघते. तुम्ही तर कधी मरता याची मी वाट बघते. हे संसारातलं प्रेम आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. हा म्हणून संसाराचे अंगी अवगीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनामध्ये भजनामध्ये गेला की माणूस आनंदी होतो, संसारातलं दुःख विसरतो. संसार कसा हे त्याला ज्ञान होतं. हे खोटं लटके पोरं प्रपंच नाही कुणाचा, आपलाच मार्ग आपल्याला शोधायचा आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवनी सांडी येले. अंतकरणामधली विषमता जर बाजूला करायची असेल तर महाराज सांगतात नामस्मरणाशिवाय विषमता बाजूला होत नाही. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा. सर्वांग निर्मळ चित्ते झाली नवणी ते पाषाणा पाजर फुटती रे.
महाराज सांगतात चित्त निर्मळ झालं येवोनी गोपाळ राहे तेथे. देव वस्ती करतो म्हणून त्या देवाचं एक वर सर्वांना मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, डोबार कुमाई, 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 डोबार घुमाई, डोबार कुमाई, 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 डोबार कुंडली कुमाई, कवड श्री ज्ञानदेव भगवान की जय. डोबार घुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई, कुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई, डोबार कुमाई. संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवने विषम धुवणे सांडिले विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 पाहुणे मंडळी सगळी मला विनंती करायची फक्त पायातल्या चपला काढा. बसा खुर्ची वरती, चपला पायातल्या काढून ठेवा. आपण ज्यांच्याकरता आलोय त्यांना चांगली गती मिळावी, भगवंतानं त्यांना चांगली जागा द्यावी. आज आपण त्यांना काही देऊ शकत नाही इथून आता. फक्त आपण आता केलेलं भजन जे आहे ते भजनाचं पुण्य त्यांना समर्पित करायचं, जेणेकरून त्यांना ऊर्ध्व गती प्राप्त व्हावी. विठ्ठल 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 विठ्ठल. संसाराचे अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोणी सांडिले. आपल्या जीवनामधली विषमता संपली पाहिजे. आपल्या जीवनामधलं द्वैत गेलं पाहिजे. आपल्यामध्ये द्वैत आहे, आपल्यामध्ये विषमता आहे, ही सगळी संपली पाहिजे, निघाली पाहिजे. याच्याकरता आपण त्या भगवंताचं नित्य स्मरण केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. महाराज सांगतात विषमता गेली की समता कुठून आणावी लागत नाही. मोठा दगड आहे, ऐका जरा 2 मिनिटं. मोठा दगड आहे, मोठा दगड. त्या दगडामध्ये देव आहे का? किसन महाराज, दगडामध्ये देव आहे का? दगडामध्ये देव आहे. आहे. तर देव, दगडातला देव आपल्याला पाहण्याकरता किंवा बघण्याकरता, शोधण्याकरता आपल्याला काय करावं लागल? हा, छन्नी घ्यावी लागल, हातोडा घ्यावा लागल, आणि ते वरचं सगळं टप्पर काय करावं लागतं? काढावं लागतं. काढावं लागतं. दगडामध्ये देव आहे, आता दिसत नाही. दिसण्याकरता काय करायचं? छन्नी घ्यायची, हातोडा घ्यायचा, आणि हातोड्यानं कारागीर काय करतो? सगळे नको असलेला भाग, सगळी दगडावरची जी टपर टुपर काय जे असतं ते काय करतो? बाजूला करतो. आतमध्ये आपल्याला देवाचं दर्शन होतं. मंदिरामध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती कारागिरानं किंवा एखाद्या कलाकारानं बनवलेली आहे. मग मूर्तीमध्ये देव होता का? दगडामध्ये देव होता का? का दगडामध्ये कुठून देव आणला का? दगडामध्ये होता. आणला का? होता. 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 आणावं तर लागला नाही. मग काय केलं? तो बघण्याकरता नको असलेला भाग छन्नीनं हातोडीनं काढून टाकला. तसं आपल्यामध्ये देव आहे का? आहे ना. आहे. आपल्याला दिसत नाही का? नाही. का दिसत नाही? नको असलेला भाग बाजूला केला नाही पाहिजे. हा, आपण काय केलेला नाही. तो का म्हणे देह भरीला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते. जोपर्यंत आपल्यातील विकार जात नाहीत, षडविकार जात नाहीत, काम क्रोधातील विकार जात नाहीत, तोपर्यंत आपल्यामधला आपल्याला देव भेटणार नाही. ज्ञानोबा सांगतात तुमच्या जवळ देव आहे, कुठं शोधायची जायची गरज नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतीशी कामू विषयावरी. मला सांगतात एखादा बेडूक एखाद्या डोहामध्ये कमळाच्या झाडाजवळ, फुलाजवळ, त्या चिखलामध्ये बसलेला असतो.
पण सांगता त्याला त्या कमळामधला मकरंद सेवन करता येत नाही. का? तो चिखल खातो, खाली चिखल, वर अमृत आहे पण तो चिखल सोडायला तयार नाही. तसं देव जवळच आहे पण आपण या चिखलामध्ये रुतलेलो आहोत. का? कमलकंदा आणि दरदुरी नांदनोक एकेची घरी परिपराग सेविजे भ्रमरी येरा चिखलची उरे. का? निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या सहस्त्रवरी जेत पैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. एखादा दरिद्री मनुष्य, त्याच्याकडे अजिबात संपत्ती नाही, पैसा नाही, काय नाही, तो तहानेनं भुकेने व्याकुळे, कोणत्याला वाढत नाही, फिरून फिरून आला आणि एका ठिकाणी बसल्यानंतर तो उपवासी होता. त्याने विचार केला माझ्या पोटात काय नाही, मला कोण वाढत बी नाही, काय करावं, काय करावं. एक महात्मा, साधू महात्मा आला. त्याने विचारलं, म्हणले का हो लय खिन्न बसलाय. म्हणले दररोज आमचं घरच आहे, त्या घरातच राहतो नेहमी. तो ज्या ठिकाणी बसायचा घरामध्ये, त्या बसलेल्या जागेवर अशोकराव मोठा सोन्याचा हांडा होता खाली जमिनीमध्ये. आणि तो दररोज भुकेनं तिथे याचा भूक लागलेली असायची. पण म्हणायचा मला काय पोटात कोणी वाढलं नाही. तो ओरडायचा भुकेनं. कुठं बसून? त्या हांड्यावर बसून. एक महात्मा होता, तो महात्मा त्याला भेटण्याकरता आला. महात्म्याचं दर्शन झालं, त्यानं त्याची अवस्था सांगितली. महात्म्याने सांगितलं तुम्ही ज्या जागेवर बसला ना त्या जागेवर खड्डा खांदा. त्या जागेवर खड्डा खांदल्याबरोबर त्याला सोन्याचा मोहराचा हांडा मिळाला. तसं महाराज सांगतात, का निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या सहस्त्रवरी जेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. आपण देव शोधण्याकरता बाहेर जातो पण कुठे देव? आपल्या अंतःकरणामध्ये आपला देव आहे. तो देव आपल्याला पाहण्याकरता विषमता आपली गेली पाहिजे, विषमता गेली पाहिजे. विषमता जाण्याकरता नको असलेला भाग शरीरातनं काढून टाकला पाहिजे. आणि जो आहे तो पहिला स्वयंभू आहे. म्हणून महाराज सांगतात की ब्रह्मपुरी वास करणे अखंड न जे केले तोंड विटाळाचे. ही अवस्था प्राप्त होते. आणि मग मात्र तुकोबाराय सांगतात आम्ही एकांतामध्ये तो ब्रह्मरस, तो आनंद सेवन करतो. अभंगाचं शेवट चरण. तुका म्हणे आवा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस देव सदा आता सोळे झाले त्रिभुवन आता सोळे झाले त्रिभुवन. ब्रह्मरस देव सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. विषमधून सांडियले आ
सांडियेले 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 विषमधुवनी सांडियेले विषमधुरे सांडियेले विषमधुरे सांडियेले आता हे सोडे झाले त्रिभुवने आता हे सोडे झाले त्रिभुवने म्हणे आमा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस शिव सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवने विषमधोने सांडियेले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम वैकुंठवासी कलावती लालासो मदने यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे वर्षश्राद्ध आहे जे की ज्यांच्या कुटुंबियांना श्री राजेंद्र लालासो मदने त्यांचे चिरंजीव बाजीराव लालासो मदने आणि रामदास लालासो मदने ही 3 मुलं आपल्या आईच्या स्मरण प्रित्यर्थ काहीतरी भजन पूजन नामस्मरण व्हावं. काय करायचं हे सगळं त्यांचा जाण्याचा मार्ग सोपा होतो याच्यामुळे बरं का. हां महाराज सांगतात वैकुंठाचा जाण्याचा मार्ग सोपा होतो जाण्याकरता म्हणून या ठिकाणी भजन करायचं नामस्मरण करायचं. त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात. असू दे आपण बोलू पुढे नंतर. आईनं आपल्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्याला वाढवलं मोठं केलं जागा दिली पुढं त्याच्यानंतर 9 महिन्यापर्यंत तिने आपल्याला प्राण दिला पोटामध्ये की जो जीव आतमध्ये असतो त्या जीवाला आईच्या वाटे प्राण दिला जातो. ज्या वेळेला प्रस्तुती होते त्यावेळेला जन्माला आल्यानंतर जोपर्यंत ते बारकं बाळ रडत नाही तोपर्यंत त्याची नाळ कापली जात नाही. का नाळ कापायची नाही रडत नाही तोपर्यंत? कारण की त्या नाळेच्याद्वारे आईच्या श्वासोश्वासाद्वारे त्या नाळेद्वारे त्याला प्राण दिला जातो. ती जर नाळ कापली तर बाळ जगत नाही म्हणून डॉक्टर काय करतात ते रडण्याची वाट बघतात. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत नाळ कापली जात नाही. बाळानं रडायला सुरुवात केली की डॉक्टर नाळ कापतात. बाळ रडायला लागलं की स्वतःचा श्वास घ्यायला सुरुवात करतं तोपर्यंत त्याला आईचा श्वास चालू असतो. बाळ रडल्याबरोबर आई हसते जीवनामध्ये. बाळ रडलं की आईला हसू येतं. एकच वेळ आपल्या पोरगं रडल्यानंतर आई हसते ते म्हणजे जन्माला आल्याबरोबर बाळ रडल्यानंतर आई हसते. परत मात्र आयुष्यभर बाळ रडले आणि आई हसली असं चित्र तुम्हाला दिसत नाही. उलट बाळ रडायला लागलं की आई धावून येते. कुणी काय केलं बघते त्याच्यावर अंगावर धावून जाते. काय झालं तुला कुणी मारलं? बाळाला रडून देत नाही पण एक वेळ मात्र हसते बाळ जन्मल्यानंतर रडल्याबरोबर. म्हणून आईच्या नाळेद्वारे आपल्याला प्राण दिला जातो. आई आपल्याला आपल्या जीवनामध्ये रक्त देते. जे रक्त कुणाचंही कोणाला चालत नाही. प्रत्येकाचे रक्ताचे गट वेगळे असतात. त्याच रक्तगटाचं ते रक्तगट त्याला चालतं. पण आईचा रक्तगट वेगळा असेल बाळाचा रक्तगट वेगळा असेल तरी देखील आईच्या उदरामध्ये आईचं रक्त त्या बाळाला चालतं. त्याच्यानंतर आई आपल्याला दूध पान करते. बाळा कुणी केली दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोनी. जशी बाळाची भूक वाढल तशी आईच्या दुधाची वाढ होते. हे सगळं वाढवणारा करणारा भगवान परमात्मा आहे. आईच्या दुधापासून कॅल्शियम मिळतं आणि त्याच्यापासून आपली हाडं तयार होतात. ज्या हाडावरती आपलं फाउंडेशन आता उभं आहे. आपलं फाउंडेशन कशा उभं आहे? हाडावरती. आपल्या देहाला चिता जाळून टाकते. अग्नी जाळून टाकतो. अग्नीमध्ये याचे राख होते. पण आई मात्र ज्या दुधापासून आपली हाडं निर्माण होतात ती हाडं ते असती आई जळून देत नाही. कितीही मोठा अग्नी भडकू द्या केवढाही जाळ मोठा असू द्या पण अस्थी मात्र शिल्लक राहतात. का राहतात? केवळ त्या आईच्या दुधापासून बनलेल्या असतात. म्हणून आईचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. वडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून आई वडिलांची सेवा हयात असताना गेल्यानंतर त्यांचे स्मरण त्यांची आठवण आपण केली पाहिजे. आज या ठिकाणी वैकुंठवासी कलावती लालासो मदने यांचं श्राद्धाचं कीर्तन आहे. त्यांना जाऊन वर्ष पूर्ण झालं. त्या अनंतामध्ये विलीन झाल्या.
भगवान परमात्म्याला विनंती करायची, देवा त्यांना आपल्या चरणाजवळ जागा द्या. म्हणून त्यांचं स्मरण करायचं का त्यांना देखील आज तिथं आनंद आहे. तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आजची सेवा श्रीयुत अशोकराव कोमने आणि त्यांचे काका यांच्याकडून ही मला सेवा दिलेली आहे. खरं पाहिलं तर आई वडिलांची सेवा आणि आई वडिलांचं किती जरी आपण वर्णन केलं की किती जरी त्यांच्यावर ठेवितो हा पायी जीव थोडा, जीव जरी ओवाळून टाकला तरी त्यांचे ऋण त्यांचे उपकार संपणार नाहीत, फेटणार नाहीत. म्हणून मी खोमने मदने कुटुंबाला विनंती करेल की आपल्या आईचं स्मरण आपण नित्य ठेवावं, वडिलांचं स्मरण आपण नित्य करावं, त्यांची आठवण करावी. जे आहे ते आम्ही त्यांच्यामुळं आहोत असं सांगावं समाजामध्ये. लोक सांगतात आता हे एवढं दिसतंय ना ते तर आमच्या आई बापाचं काय नाही, मग हे सगळं मी उभं केलं. अरे तुला त्यांना उभा केलंय ते सांगत नाही ना कोणाला, तुला त्यांना उभा केलाय ते कोणाला सांगत नाही, हे सगळं मी उभं केलं म्हणून सांगतो. म्हणून वाढवी महत्व वडिलांची, शांती रूप नोहे कुणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांची, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुकाराम 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 तुकाराम. मनुष्य मेल्यानंतर तो जीवात्मा जो असतो तो यमलोकीचा प्रवास चालू असतो, त्याचा सर्वांना माहीत आहे. 1 वर्षभरापर्यंतचा प्रवास आहे प्रत्येकाचा. मेल्यानंतर 10 दिवसापर्यंत पिंडदान केलं जातं. 10व्याला त्या ठिकाणी अस्थि विसर्जन केल्या जातात, तेलांजली दिली जाते आणि 11, 12, 13व्या दिवशी हा जीवात्मा तहानेने व्याकुळ होतो. 14व्या दिवशी त्याला गोड जेवण दिलं जातं आणि 15व्या दिवसापासून त्याचा यमाचा प्रवास चालू होतो. यमलोकीचा 1 वर्षभरपर्यंतचा प्रवास आहे. 16 ठिकाणी मुक्काम करावा लागतो. मासिक जेवणाचं श्राद्ध आपल्याला दर महिन्यामध्ये घालावं लागते. जेवणाचं ताट तेवढंच अन्न त्याला एका महिन्यामध्ये मिळतं, परत त्याला जेवण पाणी काही मिळत नाही. यमाची दूत ओढत फरकट त्याला नेत असतात. अतिशय यातना त्याला होत असतात. पूर्वकर्माची आठवण होते, नातेवाईकाचा विरह होतो, आपल्या आई मुलांचा, पाहुण्यांचा, जावयांचा सगळ्यांची आठवण होते. तो ओरडतो, किंचाळतो, पण यमाची दूत त्याला सोडत नाहीत. याच्या उलट मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर भाऊसाल त्याला ओढत फरकटत नेलं जातं. 16 प्रकारचे मुक्कामाची ठिकाणं सांगितली, मी सर्व सांगत नाही. शेवटचा मुक्काम धर्मराज नगर आहे संयमणी नावाचं. आवरत चौरस 100 मैल आवरत चौरस आहे. सोन्याची तटबंदी आहे. यमाचा राजा पुढे बसलेला असतो. चित्रगुप्त एका आसनावरती श्रवण नावाचे देव यमाचे दूत याला आणतात. कसा प्रवास झाला याचं वर्णन केलं जातं. काय पुण्य होतं, काय पाप होतं याची बेरीज वजाबाकी केली जाते. पुण्य जर अधिक असेल तर तिथला असणारा तो देह त्या ठिकाणी विसर्जित केला जातो, नवीन देह दिला जातो. नवीन स्वर्गामधून विमान येतं, विमानामध्ये बसवलं जातं आणि स्वर्गारोहण होतं. आणि जर पापकर्म असेल, दुष्कर्म असेल, तीर्थयात्रा नाही, आई वडिलांची सेवा नाही, कुठं अन्नदान नाही, काय दानधर्म नाही, तर मात्र घनघोर अशा नरकामध्ये त्याला जावं. 28 प्रकारचे नरक आपल्या शास्त्रानं सांगितले. आणि हे आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक जीवनामध्ये आपल्याला या मंडपामधून सर्वांना एक दिवस जायचंय. हा सगळा प्रवास आपल्याला बी करायचा आहे. खरं तर ते आता गेले, पण हे आपल्याला सावध होण्याकरता कीर्तन आहे. आपण आता तरी सावध झालं पाहिजे, बाबा याच्यातून आपल्याला देखील एक दिवस जायचे. म्हणून माणसाने नेहमी सदा सत्य बोलावं, कानानं चांगलं ऐकावं, मुखानं गोड बोलावं, सत्य बोलावं, आहार चांगला घ्यावा, विचार चांगला ठेवावा आणि आपली बुद्धी चांगली ठेवावी, नजर चांगली ठेवावी. आपल्या मनामध्ये पाप निर्माण होईल अशी गोष्ट खाऊ नये, अशी गोष्ट ऐकू नये, अशी गोष्ट पाहू नये. आपल्या मनामध्ये पाप निर्माण होतं डोळ्यानं पाहिलं की, आपल्या मनामध्ये पाप निर्माण होतं आहारामध्ये, आपल्या जीवनामध्ये पाप निर्माण होतं ऐकण्यामुळं. या सगळ्या गोष्टी आपण टाळाव्या. जीवनामध्ये सत्कर्म करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. म्हणून आज या ठिकाणी ज्यांचं स्मरण आपण करणार आहोत त्यांच्याकरता एक शेवटचा निर्णयाचा अभंग होईल. सर्वांना जागेवरती उभं राहा. पाहुणे रावळे मंडळी मागे उभे आहेत. स्नेहाच्या संबंधानं आलेली सगळी मित्रपरिवार, त्यांना विनंती, कृपया आपण जवळ या जरा. जागा आहे मंडपामध्ये, या सगळी पुढं सरा इकडे. सगळी घरातली सगळी मंडळी इथं पोटोच्या पुढे, या प्रतिमेच्या पुढं. जे आईनं आपल्याला वाढवलं, मोठं केलं, सांभाळलं, तिचं स्मरण आता करायचं आणि सर्वांना पुष्पवृष्टी करायची. आम्ही जातो